मनसेचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला सध्या गेलेलं आहे। दिल्लीत निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आता ते चर्चा करणार आहेत। मनसेचे मतदार यादीतील घोळावरून अनेक प्रश्न होते आणि तेच प्रश्न घेऊन खरं तर सर्वपक्षीय विरोधक नेते काल दिल्लीत गेले होते। आयोगाची भेट त्यांनी घेतली आणि त्यानंतर आता मनसेचं शिष्टमंडळ त्यांचे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले। तर हे शिष्टमंडळ जे आहे ते राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालंय। दिल्लीतून ते परतलंय। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, दिल्लीवरून शिष्टमंडळ परत आलेलं आहे। राज ठाकरेंची सही घेऊन एक पत्र त्यांनी दिलंय आयोगाला। आता नेमकं ते काय माहिती देणार आहेत आणि त्यावरून पुढचं मार्गक्रमण जे असणार आहे ते ठरणार आहे का? नक्कीच आपण बघतोय की मनसेचं शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसेनेत ते दाखल झालेलं आहे आणि अर्थात काल केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आज एकूणच या भेटीमध्ये नेमकं काय झालं या संदर्भात आढावा राज ठाकरे यांना ते देणार। मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की काल राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पहिल्या टप्प्याच्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत आणि या संदर्भात एकीकडे मतदार याद्या स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीये, दुसरीकडे 2 स्टार दुबार मतदारांवर करण्यात येणार असल्याचा त्यांचा निर्णय आहे, तिसरीकडे ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेण्यासंदर्भात आग्रही भूमिका आहे। तर या एकूणच गोष्टी संदर्भात आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद वैदेही, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर या बैठकीनंतर नेमकं राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत, काय स्पष्टपणे पुढे सांगतायत आणि निवडणुकांसंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घ्यावं लागेल। प्रत्येक अपडेट जाणून घ्यावी लागेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।